कदाचित माझी पद्धत चुकली असेल आणि त्याच प्रयत्नात मी तुला दुखावून बसले. आपल्यातला दुरावा कमी करायचा मी प्रयत्न केला, पण तरीही मी तुझं मन बदलू शकले नाही याची खंत कायम राहील मला. माझ्या लक्षात आलंय की इथून पुढे तू किंवा घरातलं कोणीही माझ्याकडे आधीसारखं बघू शकणार नाही आणि ह्या नव्या नजरा मला झेपणार नाहीत. म्हणूनच मी या नजरांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतलाय. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव देवांश, तुला माझी लाज वाटत असली तरी मला तुझा कायम अभिमानच वाटेल. जमलं तर तुझ्या ह्या आईला माफ कर. काळजी घे. तुझीच वैरवी आई. अहो काय झालंय? तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? हा, तुम्ही ठीक आहात ना? ऑब्विसली मी ठीक आहे. मला काय होणार आहे? आणि हा तिचा डिसिजन आहे ना, तिच्या मर्जीने गेली आहे ती. आपण काय करू शकतो यात? कम ऑन गाईज, चला आपण आपल्या कामाला लागूया. रिलॅक्स, चला. एकतर ती तुझी आई आहे आणि त्यात ती आजारी आहे आणि या अशा परिस्थितीत ती कायमची निघून गेलेली आहे. तिने आजवर तुझ्यासाठी जे काही केलं किंवा आपल्या सगळ्यांसाठी जे काही केलं ते तू विसरलास का रे? अजिबात नाही विसरलोय बाबा. पण आय गेस ना तुम्ही विसरलात की काही दिवसांआधी तिने काय केलंय आपल्या बरोबर. अहो, माझ्या बायकोचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता तिने. आपल्या ओमीच्या आयुष्याशी केली ती. त्या विक्रमशी हात मिळवून हे केली आहे. मुळात आपल्या सगळ्यांचा ना विश्वासघात केलाय तिने. हे सगळं विसरलात तुम्ही? आणि तसंही तिच्या मर्जीने गेली ना ती. मग आपण काय करू शकतो? मी सांगितलं तिला जायला, तुम्ही सांगितलं तिला जायला, आपल्यापैकी कोणीतरी तिला म्हणलं का कधी जा म्हणून? तू जा सांगायची गरज काय होती? कसा वागत होतास तिच्याशी माहितीये? बाबा, मी जे काही तोडून वागलोय ना त्याच्यापेक्षा खूप जास्त काहीतरी डिझर्व करते ती. पण मी तसं वागलो नाही अजिबात. खूप बरा वागलोय मी. आणि तिला स्वतःच्या कर्माने एकटी पडली.
आणि एवढं सगळं होऊन पण पश्चाताप तर नाहीच होते ना तिला, मग काय फायदा? अरे पण बाबा प्लीज प्लीज, मला ना या विषयावर आता काहीच डिस्कशन नकोय. आय एम सॉरी, प्लीज. पण आता आपण काय करायचंय? काय काय करायचं म्हणजे का? आपण आपल्या रुटीनला लागायचं, सिम्पल. पण आपण आपल्या घरी नाही आहोत ना, आणि आपण आत्यासाठी इथे आलेलो. स्वतः ती नाहीये म्हटल्यावर आपण काय घरी जायचं? नाही, आपण आपल्या घरी परत नाही जाणार आहोत. तिकडे ना भैरवी आईच्या खूप आठवणी आहेत आणि मी जर आता तिकडे गेलो तर मला खूप सफोकेट फील होईल, घुसमटायला होईल मला तिकडे, त्यामुळे मी नाही जाऊ शकत. आय एम सॉरी. हे जरा अति होत आहे देवा. आणि आपण आपल्या घरी नाही तर मग आणखीन कुठे जाणार? आपण आपल्या दुसऱ्या बंगल्यावर जाणार आहोत राहायला. मी ऑलरेडी तिकडल्या केअरटेकरला सांगितलंय घर स्वच्छ करून ठेवायला. हा एवढा मोठा निर्णय यांनी आपल्याला न विचारताच घेतला. नाही नाही, मी सांगणारच होतो तुम्हा सगळ्यांना, पण मी भैरवी आईची बरी होण्याची वाट बघत होतो. पण आता ती अचानक निघून गेलीये तर मग थांबण्यात काही पॉइंट नाहीये ना इथे, म्हणून आता सांगतोय असं. मला ना माहितीये तुम्हा सगळ्यांना हे सगळं खूप वियर्ड वाटत असेल, अजिबात डायजेस्ट होण्यासारखं नाहीये हे, पण काय करू? माझं ठरलंय, काही झालं तरी मी आणि सई त्या घरात पाऊल ठेवणार नाही. सो आता बाकी तुम्ही ठरवा. माझं ठरलंय. मी दादा आणि बहिणी बरोबरच जाणार. कारण मला त्यांची जास्त गरज आहे. माझंही ठरलंय, मला दादा सोबत राहायचंय.